भाऊ आज तू काय खाणार? उकडीचे मोदक. आपण करत आहोत उकडीचे मोदक। उकडीच्या मोदकांसाठी मध्ये लागणारं सारण, त्यासाठी आम्ही साहित्य सांगते आहे। 3 वाटी ओल्या खोबऱ्याचा त्याच्या अर्ध्या पटीने 2 वाटी बारीक चिरलेला गूळ, काजू बदाम मनुके वगैरे ड्राय फ्रूट्स आपण काप करून घेतले आहेत, वेलची पूड, थोडंफामध्ये ड्राय फ्रूट्स व्यवस्थित परतवून घ्या। फ्राय झाले, आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत ओल्या खोबऱ्याचा चव। नारळाचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव करून घ्या। हे बघा, गुळाला पाणी सुटत आहे। वेलची पूड व्यवस्थित एकजीव करा। हे सारण बनवायला 5 ते 7 मिनिटं लागले आहे। आपलं सारण तयार झालं आहे। आता आपण करत आहोत तांदळाच्या पिठाची उकड। त्यासाठी मी घेतला आहे 2 वाटी दूध, उकळायला ठेवून द्या। 1 वाटी पाणी, 1 वाटी पाणी, अर्धा चमचा मीठ, हो 3 वाटी आपण तांदळाचं पीठ गाळून घेतलं आहे। दूध उकळलं आहे, आता त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ सोडायचं आहे। त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं आहे। पात्रामध्ये पाणी ओतून घ्या आणि त्या इडलीच्या पात्र्याला तूप लावून घ्या आणि त्यावर मोदक रचून ठेवा। असे मोदक रचून घ्या आणि आता 10 ते 15 मिनिटं गॅसवर वाफवून घ्या। बघा, 10 ते 15 मिनिटं झाले आहेत। आता ते मोदक काढून घ्या। बघा, आपले उकडीचे मोदक तयार आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। भाऊ, तुझे उकडीचे मोदक तयार आहे।